नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. वाढते अपघात आणि त्यातील मृत्यू व जखमींची संख्या लक्षात घेता नंदुरबारात हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यात येऊन थेट कारवाई देखील केली जात आहे. गेल्या 3 ते 4 दिवसात 2,500पेक्षा अधिक जणांवर कारवाई करण्यात आली आहे. जवळपास 3 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. शहरातील विविध भागात ही कारवाई केली जात आहे. दरम्यान शेतकरी, शेतमजूर, मजूर यांना हेल्मेट उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे यावे अशी अपेक्षा पोलीस दलाने व्यक्त केली आहे. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या वर्षभरात झालेल्या दुचाकी अपघातांमध्ये 200पेक्षा अधिक जणांचा जीव गेला आहे. अपघातग्रस्तांच्या डोक्यात हेल्मेट राहिले असते तर अनेकांचा जीव वाचला असता. स्वतः आणि इतरांच्याही जीवाला धोका ठरणाऱ्या अशा वाहनचालकांमुळे यापुढे अशा घटना घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यासाठी पोलीस दल सरसावले आहे. स्वच्छ भारत मिशन, ग्रामीण टप्पा 2 व जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद स्तरावर कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीतील 4 महिन्यांचे मानधन तसेच विविध मागण्या प्रलंबित आहे. प्रलंबित मानधन व मागण्या राज्यस्तरावरून तत्काळ सोडवण्यात याव्यात या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात जिल्हा नंदुरबार परिषदेतील पाणी व स्वच्छता विभागातील सर्व कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले आहेत. याबाबत कर्मचारी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक ईश्वर पवार यांना निवेदन दिले आहे. नंदुरबार शहरातील नळवा रोडवरील खंडेराव पार्कमधील कुबरेश्वर महादेव मंदिर प्रांगणात श्री गजानन महाराज अचल मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या अंतर्गत शुक्रवार दिनांक 6 फेब्रुवारी ते रविवार दिनांक 8 फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. रविवारी भाविकांसाठी महाप्रसादानंतर कार्यक्रमांची सांगता होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. शहादा तालुक्यातील राणीपूर येथून सुखलाल फाड्या पावरा याच्या मालकीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. 24 जानेवारी रोजी मध्यरात्री 1 वाजेदरम्यान राणीपूर गावातील औषधी विक्रीच्या दुकानाजवळून दुचाकी चोरी झाली. या प्रकरणी सुखलाल पावरा याने म्हसावत पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार तालुक्यातील ऑक्टोबर 2025 मधील पीक नुकसान भरपाईच्या रकमेचे वितरण सुरू झाले आहे. या प्रक्रियेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यासाठी ई-KYC आणि पोर्टलवरील माहिती भरण्यासाठी 28 फेब्रुवारी ही अंतिम तारीख असल्याचे तहसीलदार प्रदीप पवार यांनी सांगितले. प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी यासाठी गावातील ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि कृषी सहाय्यक यांना माहिती संकलनाचे आदेश देण्यात आले आहेत. कागदपत्रे संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करावीत. यात बँक पासबुक, आधार कार्ड, आधार लिंक मोबाईल नंबरचा समावेश असेल. जर एखाद्या शेतकऱ्याने वेळेत माहिती सादर केली नाही किंवा ई-KYC पूर्ण केली नाही आणि ते लाभापासून वंचित राहिले तर शेतकरी जबाबदार राहतील, असेही तहसीलदार पवार यांनी स्पष्ट केले आहे. नवापूर तालुक्यातील कोठाडा ग्रामपंचायत हद्दीतील गुरे चराईसाठी राखीव व सार्वजनिक उपयोगाच्या जमिनी औद्योगिक विकास महामंडळाला हस्तांतरित करण्याच्या हालचालींना ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. तहसीलदार दत्तात्रय जाधव व पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना निवेदन दिले. राष्ट्रवादीचे नेते भरत गावित, सत्यशोधक संघटनेचे RT गावित, MIDCचे अधिकारी उपस्थित होते. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशीच सेवाविषयक सर्व लाभ दिला गेला. परिवारासह सन्मानाचाही नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या या मंगी सभागृहात विविध विभागात वर्ग 3 व वर्ग 4 या पदावर कार्यरत व जानेवारी अखेर सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सन्मान करण्यासाठी सामान्य प्रशस्त सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना CEO नमन गोयल बोलत होते. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 2010 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत मतदानावेळी मार्कर पेनचा वापर केला जात होता.
मात्र अलीकडील महापालिका निवडणुकांतात मार्करशाही पुसली जाते असा आरोप करत मोठा वाद निर्माण झाला. मतदानाची स्पष्ट आणि न पुसली जाणारी निशाणी राहावी हा यामागचा उद्देश आहे. त्यामुळे यंदाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांतात लोकसभा व विधानसभा निवडणुकांप्रमाणेच म्हैसूरशाहीचा वापर केला जाणार आहे. ही शाई दीर्घकाळ टिकणारी आणि छेडछाड न होणारी मानली जाते, त्यामुळे तिचा उपयोग होणार. राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजनेअंतर्गत पात्र साहित्यिक व कलावंतांना दरमहा 5,000 रुपये मानधन देण्यात येते. नंदुरबार जिल्ह्यात गत 2.5 वर्षापासून प्रस्ताव खोळंबले आहेत. धडगाव येथील महाराज ज. पो. वळवी कला, वाणिज्य व श्री विष्णू विज्ञान कृष्ण कुलकर्णी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप तालुक्यातील मुंगबारीपाडा, धनाजे येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात झाला. यावेळी शहादा येथील पूज्य साने गुरुजी मित्रमंडळाचे अध्यक्ष माणिक चौधरी, विठ्ठल कदम, प्रभारी प्राचार्य डॉ. विजयकुमार गोणेकर, सरपंच विजयाबाई वीरसिंग पावरा, ज्येष्ठ नागरिक बी. पावरा, धनाजी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पावरा उपस्थित होते. नंदुरबार शहरातील प्यारीबाई ओसवाल प्राथमिक विद्यामंदिरात बाल आनंद मेळावा व पाककला स्पर्धा उत्साहात झाली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राहुल मोरे तर प्रमुख अतिथी म्हणून गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या प्राध्यापिका भाग्यश्री कुलकर्णी उपस्थित होत्या. प्रारंभी कुमुद शिंदे यांनी उपस्थितांना पाककला स्पर्धेविषयी थोडक्यात माहिती दिली. शहादा तालुक्यातील कळंबू व परिसरात रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी रात्रपाळीत शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. हिंसक प्राण्यांपासून धोका व वाढलेली थंडी लक्षात घेता वीज कंपनीने कृषी पंपासाठी दिवसा वीज पुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. नंदुरबार शहरातील आदर्श माध्यमिक विद्यालयात ई-कचरा व्यवस्थापन कसे करावे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मुख्याध्यापक मिलिंद बनकर यांनी ई-कचऱ्याचे दुष्परिणाम व योग्य व्यवस्थापन पद्धती याविषयी माहिती दिली. शाळेचे सहशिक्षक भगवान सिंग भरतसिंग राजपूत यांची स्वयंसेवक म्हणून नेमणूक करण्यात आली. नंदुरबार शहरातील अनेक भागातील नाल्यांवर औषधाची फवारणी करण्यात आली नाही. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी विविध आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन फवारणी करावी अशी मागणी होत आहे. अक्कलकुवा तालुक्यातील बेडाकुंड पुंजारपाडा येथे ज्येष्ठ नागरिकाचा हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात बळी गेला आहे. घटनेला 5 दिवस उलटूनही अद्याप हिंस्त्र प्राणी निष्पन्न झालेला नाही. दरम्यान तालुक्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागासह अक्कलकुवा शहर व परिसरातील गावांमध्ये बिबट्याच्या संचाराची भीती आहे. या भागात वयस्कर असा बिबट्या फिरत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे. वन विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. अक्कलकुवा शहरालगतच्या सोरापाडा येथील कालिका मातेचा यात्रोत्सव सध्या उत्साहात सुरू आहे. या ठिकाणी दर दिवशी शेकडो भाविक येत आहेत. बैल बाजार आणि संसार उपयोगी साहित्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या यात्रोत्सवात मोठी उलाढाल होत आहे. बैल बाजारात बैलांच्या खरेदीसाठी परराज्यातील व्यापारी दाखल होत आहेत. यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शेवाळी ते नेत्रंग महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. या ठिकाणी पोलिसांनी लक्ष देणे आहे. नंदुरबार कृषी विज्ञान केंद्रात मिलेट्स महोत्सव पार पडला. शेतकऱ्यांचे सक्षमीकरण, मिलेट्स पिकांचा प्रचार प्रसार, प्रक्रिया व मूल्यवर्धनाच्या संधी तसेच बाजारपेठेशी जोडणी या उद्देशाने झाला. हा कार्यक्रम महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष केदारनाथ कवडीवाले होते. नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान तसेच कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्रांतर्गत कुसुम विशेष मोहिमेला प्रारंभ करण्यात आला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कुष्ठरोग निवारण दिन दिनांक 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान हे अभियान राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी व मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या नेतृत्वात हे अभियान जिल्ह्यात सुरू आहे. नंदुरबार शहरातील सहकार महर्षी अण्णासाहेब पी.के. पाटील माध्यमिक विद्यालयात मेरी लाईफ मिशन लाईफ अंतर्गत आरोग्य जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी पर्यावरण संवर्धनासह आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश मार्गदर्शनातून देण्यात आला. सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने हरित सेना योजनेंतर्गत हा उपक्रम पार पडला. राहुल पाटील, मुख्याध्यापक अनिल चौधरी, वनपाल सोनाली बोरसे, आरवी नगराळे, वनरक्षक केशव पवार, रेखा गिरासे, विनेश पावरा आदी उपस्थित होते. राज्यातील शाळांमधील पारदर्शकता वाढविण्यासाठी शिक्षण विभागानं आता कठोर पाऊल उचलले आहे. शालार्थ प्रणालीमध्ये आपले डिजिटल सर्व्हिस रेकॉर्ड आणि संबंधित कागदपत्रे 15 फेब्रुवारीपर्यंत अद्ययावत न करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन आणि सर्व प्रकारचे भत्ते रोखले जाणार आहेत. संचालनालयाने शिक्षण यासंदर्भात स्पष्ट आदेश निर्गमित केल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. हा नियम केवळ शिक्षकांसाठीच नाही, तर शाळेतील लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक यांसारख्या सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठीही लागू आहे. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.